वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बळीराजाच्या शेतातील कामांना वेग। लातूरच्या निलंग्यात पावसाची दमदार बॅटिंग। छोट्या मोठ्या तलावांसह ओढ्यांना पाणी। अनेक ठिकाणी शेत शिवारातही पावसाचं पाणी। सांगलीच्या अग्रणी नदीपात्र परिसरामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच। खानापूर तासगावच्या वायफळे इथं अग्रणी नदीच्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित। परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसानं झोडपलं। मानोलीत ओढ्याच्या पाण्यात 2 महिला पुरात वाहून गेल्या। एका महिलेला वाचवण्यात यश, एक महिला अजूनही बेपत्ता। पालघरच्या मनोरवाडा रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सुरू केलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थितीत। या रस्त्यावरूनही वाहतूक बंद होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस। शहरासह कदेर, नारंगवाडी आणि अन्य गावात पाऊस। काही ठिकाणी गावात जाणाऱ्या पुलांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। नागपुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं संत्राबाग जमीन दोस्त। नरखेड तालुक्यातल्या शेतकऱ्याची संत्राबाग उद्ध्वस्त। शेतकरी हवालदिल। लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई बागेचं नुकसान। वीज पडल्यानं एकाचा मृत्यू तर 9 जनावरं दगावली। निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका। बुलढाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। शेगाव, खामगाव, नांदुरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। शेतकरी सुखावला। अकोला शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। उन्हामुळे हैराण नागरिकांना दिलासा। लातूरमध्ये सलग 5व्या दिवशी पाऊस। लातूर जिल्ह्यातला शेतकरी सुखावला। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील 400 वर्ष जुनं वडाचं झाड सलगचा पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळलं। या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून नवा कायदा केला होता। संवर्धनाचं काम सुरू असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती। कामं पूर्ण झाल्यावर सगळ्या अडचणी दूर होतील। मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा दावा। लातूरमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात वाढ। बाजारपेठेत आवक कमी झाल्यानं झाली दरवाढ। कोथिंबिरीनं गाठली 100. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन। नाशिकच्या देवळामधल्या उमरणे इथं पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार भास्कर भगरेंकडनं पाहणी। शेड कोसळल्यानं मृत झालेल्या मुलाच्या घरी भगरेंनी दिली सांत्वनपर भेट। परभणीच्या जिंतूरमध्ये वीज पडल्यानं 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू तर दैठणा शिवारातल्या धोंडी परिसरात मुसळधार पावसामुळे काही काळ धोंडी दैठणा मार्ग बंद। नागपूर विमानतळावर सोनं तस्करीच्या प्रकरणी 2 प्रवाशांना अटक। दोघांकडनं सोन्याच्या बिस्किटांसह महागडे मोबाईल जप्त। गोंदियामधल्या प्रॉपर्टी डीलर हत्येप्रकरणी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आर्थिक देवाणघेवाणीतनं हत्या केल्याची आरोपींची कबुली। पालघरच्या मुरबे इथं प्रियकरानं प्रेयसीची केली हत्या। भांडण झाल्यामुळे राग अनावर होऊन हत्या केल्याचं उघड। हत्येनंतर फरार तरुण पालघर पोलिसांच्या ताब्यात। प्रेमविवाह केल्याच्या रागातनं वडिलांनी मुलाची केली हत्या। परभणीच्या पिंपरी देशमुख गावातली घटना। आरोपी वडील आणि मृत तरुणाच्या भावाला अटक। सांगलीच्या पलूस तालुक्यात कृष्णा नदी किनारी मोराचं विलोभनीय नृत्य। पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी कॅमेऱ्यात टिपलं दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।